शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्य हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. शोरमा गर्ल एकता सावंत यांची डोंबिवली स्टेशन बाहेर शोरमा गाडी पुन्हा सुरू. मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली भेट. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेर एकता सावंत या तरुणीने शोरमा गाडी लावली होती. काही दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाने या गाडीवर कारवाई करत गाडी जप्त केली होती. त्यावेळी या तरुणीने समाजमाध्यमात हा प्रकार सांगितला. त्यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत त्या तरुणीची भेट घेतली होती. काही दिवसांनी पुन्हा या तरुणीने आपली गाडी लावल्यानंतर बुधवार 4 तारखेला जाधव यांनी त्या जागेवर जाऊन भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले, 2017 साली मनसेने आंदोलन करून पालिका प्रशासनाला फेरीवाला नोंदणी करून त्यांचे पुनर्वसन करा. त्यानंतर स्टेशन बाहेरील परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करून डोंबिवली स्टेशन बाहेरील परिसर फेरीवाला मुक्त करा. आता फेरीवाले कारवाई करूनही फेरीवाले बसताना एका मराठी तरुणीला आपल्या पायावर उभे राहून व्यवसाय करायचा असेल तर कारवाई केली जाते. मात्र आजही पाहिलं तर फेरीवाले बसलेच आहे. म्हणजे मराठी माणसाला एक न्याय व दुसऱ्यांना एक न्याय असा आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. शोरमा गर्ल एकता सावंत म्हणाली, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मदतीने मला पुन्हा आपला व्यवसाय करायला मिळाला. मी माझ्या या गाडीवर मनसे नेते राज ठाकरे यांचा फोटो लावला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी नुसती मदत नाही तर मला हिंमत पण दिली. एकता सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना ती म्हणाली, माझी मनापासून खूप इच्छा आहे की मनसे नेते राज ठाकरे यांनी डोंबिवली माझ्या शोरमा गाडीवर नक्की भेट द्यावी. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. गोष्ट आहे, याच्या मागे तिची खूप मेहनत आहे आणि तिला खूप भोगावं देखील लागलेला आहे. सो मला असं वाटतं की तिच्या मेहनतीचं हे फळ आहे की आज तिची नव्याने गाडी सुरू झालेली आहे. आणि मी खात्रीने सांगतो की तिच्या पाठी संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे नेहमी तिच्या पाठीशी खंबीर उभे राहतील. दुसरीकडे पाहिलं तर ज्या ठिकाणी फेरीवाले लोक असे 150 मीटरच्या आत लावल्याने अनेक फेरीवाल्यांचा देखील या ठिकाणी विरोध होतोय, त्याला कसं पाहतो? मला असं वाटतं की फेरीवाल्यांचं आंदोलन 2018ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच उभं केलं होतं, 17ला, बरोबर आहे. त्यावेळेला आम्ही ओरडून सांगत होतो की बाबा 150 मीटरपर्यंत कोणालाच गाडी लावून देणे. याच्या बाबतीत आम्ही पोलिसांचा पाठपुरावा केला, आम्ही रेल्वे पोलिसांचा पाठपुरावा केला, आम्ही कोर्टात गेलो, आम्ही सगळं केलं. आज 2026 चालू आहे आणि 2026ला देखील तशाच प्रकारची परिस्थिती आहे. जर कोर्टाला घेणं देणं नसेल, जर पोलिसांना घेणं देणं नसेल, जर रेल्वे पोलिसांना घेणं देणं नसेल आणि जर बाहेरनं येणारी लोक इथे धंदा लावणार असेल तर एक मराठी पोरगी देखील इथे धंदा लावणार. तिच्या पाठी आम्ही खंबीर उभे राहणार. नियम सगळ्यांसाठी सारखा आहे ना. त्या दिवशी मी आलो, त्या दिवशी किमान 3-3.5 हजार फेरीवाले इथे उभे होते, बरोबर आहे. मग हिच्यावर का बंदी? नियम सगळ्यांना सारखा असला पाहिजे ना. ज्या दिवशी पोलीस खातं नियमाने वागेल ना, त्या दिवशी आम्ही देखील नियमाने वागू. तर दुसरीकडे पाहिलं तर पालिकेने आता याच्यावरती कारवाई केली, तर मनसे म्हणून तुमची काय भूमिका? हा, पालिकेने नाही, एक मिनिट. पालिकेला जर कारवाई करायची असेल तर पालिकेने 2017ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जेव्हा पहिलं पत्र आलं की 150 मीटरमध्ये असलेल्या गाड्यांवर कारवाई करा, ते 2017 ते 2026 का कारवाई केली नाही याच्याबद्दलचं पहिलं आम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं लागेल त्यांना. आज अचानक एका मुलीने व्यवसाय लावल्याच्या नंतर जर तुम्हाला कारवाई करावीशी वाटत असेल तर आम्ही त्याचा विरोध करणार. थँक्यू. मदत केली आहे मला गाडीसाठी. पण गाडी जी आज उभी आहे आपली नवीन, ती त्यांच्याचमुळे. मी जेव्हा गाडी यूज करत होती ती रेंटनी यूज करत होती. दादानी मला खूप मदत केली आहे. आणि दुसरी गोष्ट, दादानी मला खूप हिंमत दिली की तू करू शकते. त्यांचं एक म्हणणं आहे, जे मी लास्ट व्हिडिओमध्ये लास्ट पोस्टमध्ये टाकलेलं, की मराठी लोकांनी बिझनेस करावा, मराठी मुलांनी बिझनेस करावा, ह्यासाठी मी पैसा लावतो, तुम्ही बिझनेस करा, असं वाक्य आहे दादाचं. आणि आज त्यांनी खरंच ते करून दाखवलं. राज ठाकरेंसाठी काय मेसेज देणार? मला एवढंच वाटतं की त्यांनी इथे एकदा व्हिजिट करावं. मी दादाला बोलली होती पण ते बोलले थोडेसे बिझी आहेत, पण जेव्हा पण इथे येईल खूप 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 आनंद होणार. खूप दादा. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, बरं का?